सर्वात पहिले अशा रील्स पाहणं बंद करा ज्याच्यामध्ये तुम्हाला पगाराच्या 30-40% सेव्हिंग करा असे सांगितले जाते. कारण अशा रील्स आणि शॉर्ट खास करून व्ह्यू साठी बनले जातात. माझ्या मते आपल्याकडे 25 ते 30 हजार पगार असलेली साधारणतः 90% जनता असेल. आता समजा एखाद्या व्यक्तीला जर 10,000 रुपये पगार असेल आणि त्याला मी सांगितले की 2,500 रुपये महिन्याची एक SIP सुरू कर, तर शक्य होणार नाही. कमी पगारात देखील इन्व्हेस्टमेंट कशी करायची याचा एक सिक्रेट फॉर्म्युला आहे. तो म्हणजे 100 रुपये असो किंवा 500 रुपये असो, इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. इन्व्हेस्टमेंट करायची रक्कम ही 100 रुपये आहे की 500 याचा विचार करू नका. सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. खूप लोकांना कदाचित माझे हे बोलणं पटणार नाही, कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मोठा पैसा जर बनवायचा असेल तर इन्व्हेस्टमेंट देखील मोठीच पाहिजे. या मताला मी काही अंशी विरोध करेल, कारण लॉजिक खूप सिंपल आहे. एक 10,000 रुपये महिना पगार असलेली व्यक्ती जर 100 किंवा 200 रुपयाची SIP त्यांनी सुरू केली तर सर्वात प्रथम इन्व्हेस्टमेंट बद्दल त्याला अवेअरनेस यायला सुरुवात होईल. त्या व्यक्तीची मार्केट बद्दल कनेक्टिव्हिटी वाढते, मार्केट बद्दल त्याची उत्सुकता देखील वाढते. समजा या इन्व्हेस्टमेंट वरती एका वर्षामध्ये 9-10% जर वाढ झाली तर त्याचा आत्मविश्वास देखील वाढतो. त्याला खात्री पटेल की मी योग्य दिशेने जात आहे. यामुळे कदाचित आणखीन जास्त इन्व्हेस्टमेंट करायची त्याची तयारी देखील होऊ शकेल. याच्या उलट समजा 9-10% मिळण्याऐवजी त्याची मुद्दल मायनस मध्ये गेली तर अशी व्यक्ती इन्व्हेस्टमेंट बद्दल थोडा रिसर्च देखील करेल. तेव्हा त्याला समजून जाईल की मार्केट अप आणि डाऊन या दोन्ही बाजूनी काम करते. त्याला मार्केटच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टीचा अंदाज यायला लागेल. अशी छोटीशी सुरुवात केल्यामुळे देखील त्याचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागतो. अवेअरनेस वाढते, नॉलेज वाढते, संपत्ती वाढते, इन्व्हेस्टमेंट देखील वाढते आणि सर्वात शेवटी बचत करण्याची आपली सवय, आपली हॅबिट देखील वाढू लागते. म्हणूनच म्हणतो तुमचे बजेट छोटे असो किंवा मोठे, इन्व्हेस्ट करायला सुरुवात तरी करा.